हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग सुरू करत आहे स्पेशल अशा आंबा महोत्सवामधून। वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आयोजित आंबा महोत्सव आणि हे आंबा महोत्सवाचं 85वे वर्ष आहे। इथे तुम्हाला बांबूपासून बनवलेल्या छान सुबक अशा वस्तू बघायला मिळणार आहेत आणि ह्या वस्तू पूर्णपणे हाताने बनवलेल्या आहेत आणि ह्या बनवल्या आहेत घोलवड येथील मागासवर्गीय लोकांनी आणि खूप सुबक आणि सुंदर अशा वस्तू बनवल्या आहेत। खूप मेहनत घेतली आहे ह्यामागे। तुम्ही हे लॅम्प बघू शकता, ह्याची किंमत फक्त 500 रुपये आहे, परंतु किती सुंदर आणि सुबक दिसत आहेत। तुम्ही गिफ्ट सुद्धा देऊ शकता आणि त्यामध्ये रंग सुद्धा वापरलेले आहेत। त्याचप्रमाणे इथे वारली पेंटिंगचा सुद्धा एक स्टॉल आहे आणि इतके सुबक आणि सुंदर असे वारली पेंटिंग्स आहेत आणि ह्याची किंमत सुद्धा 500 रुपयेच आहे। विनोद आणि साहिल हे दोघं जण आहेत इथे हे बनवणारे आणि ह्यांनी वारली पेंटिंग बरोबरच बांबूचे सुद्धा खूप सारे वेगवेगळे इथे कलाकृती बनवल्या आहेत। किचन्स बनवले आहेत, पेन स्टँड बनवले, तुम्ही बघू शकता अगदी सुंदर। मी त्या दादाला रिक्वेस्ट केली, तो लाईव्ह इथे बनवत होता, तर त्याला मी सांगितलं की प्लीज मला लाईव्ह काढून दाखवत असेल तर दाखव। तर तो लगेच रेडी झाला आणि त्याने लाईव्ह तुम्हाला दाखवतोय ते बघू शकता। आणि हे जे पेपरवरती तो काढून देत आहे हे फ्रेम केलेलं नाहीये, ह्याची किंमत 200 रुपये आहे आणि जे किचन्स वगैरे आहेत ते 50 रुपये 150 रुपये अशी प्राइस आहे त्याची। सो तुम्ही अगदी इझिली खरेदी करू शकता। खूप छान त्यांची कला आहे, ती कला आपण जोपासायला मदत करूया। आणि ते तलासरीवरून आले आहेत इथे आणि 3 दिवस हा पूर्ण तुम्हाला आंबा महोत्सव अनुभवता येणार आहे। आज फक्त 2 तासासाठी होतं, 4 वाजता त्यांचं ओपनिंग होतं। आज शुक्रवार 16 मे संध्याकाळी 4 वाजता उद्घाटन झालं आणि 7 वाजेपर्यंत जवळजवळ हा महोत्सव चालू ठेवला होता। परंतु उद्या शनिवार आणि रविवार असे 2 दिवस म्हणजे 17 आणि 18 मे हे 2 दिवस हा उत्सव सकाळी 10 ते संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत चालू असणार आहे। इथे तुम्हाला आंब्याबरोबरच वेगवेगळ्या स्टॉलना भेट देता येईल। हा स्टॉल लावला आहे देवाळ्यातील ओमसाई महिला बचत गट ह्या काकींनी आणि ह्या स्टॉलवर तुम्हाला आळूवडी, पुरणपोळी, नाचणीच्या चकल्या, भाजणीच्या चकल्या, आंब्याचं पण वडापाव हे सर्व खाता येणार आहे। सो तुम्ही नक्की भेट द्या। त्यानंतर इकडे तुम्हाला बाजूलाच एक दुसरा स्टॉल आहे, तिकडे तुम्हाला पर्ल्स वगैरे मिळणार आहेत, म्हणजे मँगो पर्ल, जांभूळ पर्ल। त्याचप्रमाणे शेतीसाठी उपयुक्त असणारे अवजारे जी आहेत ती तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि अगदी शार्प अशी ही अवजारे उपलब्ध आहेत। आता शेती जरी नसेल होत तरी सुद्धा आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयुक्त असणारी अशी ही बरीचशी ह्याच्यामध्ये साधनं आहेत आणि हे दादा सुद्धा वाड्यावरून घेऊन आले आहेत आणि खूप सुंदर अशी आहेत। तुम्ही बघू शकता, तुमच्या उपयुक्त जी काय असतील ती तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे इथे आंब्याच्या पेट्या सुद्धा आल्या आहेत विकण्यासाठी आणि हे आंबे आले आहेत बोर्डीवरून आणि ह्यांनी मला एक आंबा दाखवला, तो आहे हा नायलॉन केशर। हा केशर आपल्या नेहमीच्या केशरपेक्षा थोडा मोठा आणि छान आकाराने मोठा आहे, तुम्ही बघू शकता। परंतु ते म्हणाले तुम्ही हा जर आंबा खाल्ला तर तुम्ही हापूस विसरून जाल, इतका सुंदर आंबा आहे, तर नक्की ट्राय करा। आता मी तुम्हाला आंब्याचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे। इथे आणि खूप सारे आंबे जे आहेत ते सॅम्पलसाठी ठेवले आहेत। आता हा बघा, हा तोतापुरी आंबा जो सगळ्यांना माहितीच असेल। त्यानंतर हा आहे बाटली आंबा, ह्याला सफेद आंबा म्हणतात। हा आहे वनराज, हा बऱ्यापैकी मोठा आहे। नंतरचा आहे मल्लिका आंबा, हा नीलम आणि दशहरी आंब्याचा संकरित आंबा आहे। त्यानंतर हा कुठला तरी आहे, त्याला नाव नाहीये। त्यानंतर हा आहे रत्न आंबा आणि त्या आंब्याला जर तुम्हाला कुठला आंबा आहे तो माहिती असेल तर नक्की कमेंट करा। त्यानंतरचा हा पुढे आहे, हा आंबा आहे हापूस, तुम्ही बघू शकता हापूस कसा आहे, तो छान टप्पोरा असा। त्यानंतर हा आहे लंगडा आंबा। पुढचा आहे दशहरी, तो सुद्धा तुम्हाला केशर सारखा लांबट आकाराचा आहे तो आंबा, हा तुम्ही बघू शकता। त्यानंतर पुढचा आहे सिंधू आंबा, हा सुद्धा छान मोठा आहे। त्यानंतर हा बऱ्याच जणांना माहिती आहे तोतापुरी, जो आपण मगाशीच बघितला, परंतु हे थोडे छोटे आहेत जे आपल्या घरी सुद्धा आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतात। त्यानंतर हा आहे जम्बो केशर, तुम्ही बघू शकता किती छान मोठा आंबा आहे आणि जम्बो साईजचा आहे हा, म्हणून ह्याला जम्बो केशर नाव दिलं आहे। त्यानंतर पुढचा आहे रायवळ, तो सुद्धा बघू शकता छान छोटासा असा आंबा आहे। त्यानंतर आहे आम्रपाली, हा सुद्धा छोट्या आकाराचा आहे तो। हा आहे नीलम, बघू शकता किती प्रकारचे वेगवेगळे असे आंबे आहेत आणि हा खूप क्यूट दिसत आहे। पुढचा आहे बदामी, हा सुद्धा केशर सारखा लांबट येतो, तुम्ही बघू शकता। सुंदर असं ह्यांनी हे आंब्याचं प्रदर्शन लावलं आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना आंबे माहीत नाही ते कळतात। त्यानंतर हा सुद्धा आहे केशर, छोट्या आकाराचा आहे हा। केशरमध्ये सुद्धा बरेच सारे प्रकार आहेत,
छोटा केशर, मोठा केशर, रेशीम केशर. त्यानंतर हा बऱ्यापैकी मोठा म्हणजे पपई इतका आंबा आहे आणि ह्याचं नाव आहे राजापुरी. राजापुरी खरंच राजासारखा मोठा, सगळ्यात मोठा आंबा आहे हा. अगदी पपईच्या साईजचा आहे. त्यानंतर पुढचा जो आहे हा आहे पायरी. बघू शकता हा सुद्धा छोट्या आकाराचा आहे. आणि त्यानंतर हा आहे मिल्गोबा. सगळे अगदी वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळे असे हे आंबे आहेत. सो तुम्हाला जर हे आंबे खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्की ह्या आंबा महोत्सवाला व्हिजिट करा. त्याचप्रमाणे तुम्हाला तिकडे आंब्याचे कलमसुद्धा मिळतील. त्यानंतर इकडे आपल्याला हे आणखीन एक स्टॉल दिसत आहे. तो इथे ह्यांच्याकडे लाकडी घाण्याचं तेल आहे. त्याचप्रमाणे सोलरवरती चालणारे बरेचसे दिवे आणि वेगवेगळ्या देवांचे ह्यांच्याकडे स्टॅच्यूज आहेत. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहेत आणि कारमध्ये लावण्यासाठी सुद्धा डॅशबोर्डवरती ठेवण्यासाठी आहेत. त्याचप्रमाणे इथे शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थांचे खूप छान वेगवेगळे असे त्यांनी फ्रेम्स बनवले आहेत आणि त्यामध्ये लाईट्स पेटणारे आहेत. आणि हे बघा, आपल्याला हे शिवाजी महाराजांची जी फ्रेम आहे ती लाईटवरती त्यांनी लावून दाखवली आहे. ही स्वामी समर्थांची छोटी फ्रेम आहे जी आपण लाईटवरती लावू शकतो. हे बघा, आणि हे जे आहे हे शिवाजी महाराजांचं छान असं लाकडामधलं स्केच आहे आणि ते तुम्ही गाडीच्या डॅशबोर्डवरती ठेवू शकता. ह्याला पाठीमागून बॅटरी आहे आणि एक स्विच पण दिला आहे आणि समोर लाईट आहे. किती सुंदर वाटत आहे, तुम्ही बघू शकता. ह्या सर्व वस्तू 200-250 पासून चालू आहेत तर 4000 पर्यंत. हे बघा, आता हे सौर ऊर्जेवरती चालणारे दिवे आहेत. ह्यामध्ये मध्ये बॅटरी दिली आहे आणि हे तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांची छान अशी त्यांनी मेटलमध्ये बनवलेली ही अशी प्रतिमा आहे आणि त्याला वरून आपल्याला बॅटरी दिली आहे. ती बॅटरी काढली की तुम्ही हे वॉश सुद्धा करू शकता. आणि ही जी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अगदी छान रेखीव आणि त्याचे डोळे सुद्धा छान सुबक आहेत आणि ही आपल्याला 4500 पर्यंत येईल. त्यानंतर इथे लाकडी घाण्यांचं तेल सुद्धा मिळेल तुम्हाला. आणि तुम्हाला जर ह्यांचं शॉप पाहिजे असेल तर वसई होळी बाजार इथे तुम्हाला उपलब्ध होईल. तसेच स्वयंसिद्ध महिला गृह उद्योग मुळगाव ह्यांचा सुद्धा इथे स्टॉल आहे आणि तुम्हाला ह्या स्टॉलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारची लोणची मिळणार आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध होतील. छोट्या मोठ्या पॅकेटमध्ये हे अवेलेबल आहेत. ह्यांची खासियत म्हणजे स्वयंसिद्ध ह्यांचे बोखराचे लोणचे हे अत्यंत फेमस आहे. तसेच ओल्या हळदीचे लोणचे, आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे, आंबट गोड लोणचे हे सगळी लोणची इथे अवेलेबल आहेत. सो तुम्ही इथून खरेदी करू शकता. सर्व स्टॉल उपलब्ध आहेत. मग आपली सुकेळी कशी मागे राहतील? ही आहेत वसईची फेमस सुकेळी. आर्यम्मा फूड्स आगाशी ह्यांनी हा स्टॉल टाकला आहे आणि ही सुकेळी मिळणार आहेत 600 रुपये किलोनी. सो तुम्ही ती इथून घेऊ शकता. पाव किलो मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. सो तुम्हाला इथून अवेलेबल होतील. त्यानंतर इकडे आहेत ह्या मावशी, त्यांनी छान असा हँडवर्कचा स्टॉल लावला आहे. त्यांनी हे जे सगळे दागिने बनवले आहेत ते पूर्ण दागिने हाताने बनवले आहेत आणि ह्या त्यांनी बॅग्स आणि पिशव्या बनवल्या आहेत, त्यासुद्धा स्वतः शिवलेल्या आहेत. खूप छान आहे त्यांचा उपक्रम, मला आवडला. अगदी हाताने त्यांनी ह्या माळा बनवल्या आहेत. कुठे जातील तिकडून ते त्यांना जे पर्ल्स किंवा मोती असे मिळतील त्या खरेदी करतात आणि त्याच्या माळा बनवून त्या विकतात आणि अगदी रिझनेबल 25 रुपयापासून ते 50 रुपयापासून असे छान छान ह्या माळा उपलब्ध आहेत. पुढचा जो स्टॉल आहे तो ऑरा ग्रीन ह्यांचा आहे आणि ह्यांच्याकडे आपल्याला सुकवलेली फळं मिळतात. सुकवलेली फळं छान पॅकिंगमध्ये मिळतात. त्यामध्ये खास करून आंबा आहे आणि आंबा खूप अप्रतिम लागतो. मी इथे त्यांचे पॅम्पलेट शेअर करत आहे, तिकडून तुम्ही बघू शकता. त्यांची मशीन सुद्धा अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे तुम्हाला चिकूचे लोणचे सुद्धा मिळेल. चला तर मित्रांनो, तुम्ही कधी व्हिजिट करताय? तुमच्या सोयीप्रमाणे व्हिजिट करा. शनिवार रविवार असे दोन्ही दिवस हा आंबा महोत्सव चालू असणार आहे. सो तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मग असे महत्त्वाचे व्हिडिओ व्ह्यूअर्स पर्यंत लेट पोहोचत आणि मग त्यांना उपभोग घेता येत नाही. म्हणून नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझं नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलवरती आणि सबस्क्राईब फ्री आहे. चला तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.